नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीसाठी अतिशय जलद आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या समूहामध्ये जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आपण अशी माहिती बघणार आहोत. काल शासनाचा एक शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेला एक शासन निर्णय निर्गमित झाला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या शासन निर्णयाची अनेक समूहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. तो म्हणजे जो काही नवीन संच मान्यता धोरण होता 15 मार्च 2024चा तो रद्द झालेला आहे. अशाची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू होताना बघतोय मी. मला काही कॉल्स आले तर काल उशिरा मी इकडेच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यासाठी धावपळीत असताना अनेक कॉल्ससुद्धा येत होते आणि थोडंसं टाउनशिलची प्रॉब्लेम असल्यामुळे मी कनेक्ट झालो नाही लवकर. मात्र हा व्हिडिओ करून त्या सगळ्यांच्या समस्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न म्हणून तुमच्या मनातला असलेला गैरसमज तो दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पण असणार आहे. काल जो निर्गमित झालेला GR आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय तुम्ही जर वाचला किंवा त्याची प्रस्तावना वाचली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की एका बाजूला जी मंत्रालय स्तरावर जी काही सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दादासाहेब भुसेजी आणि उदय सामंत राणेसाहेब आणि इतर समेत जी काही म्हात्रेसाहेब शिक्षक आमदार यांच्या समेत जी काही कोकणामध्ये संच मान्यता जी आहे ते बदलाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये स्थिथिलता आणण्याच्या संदर्भामध्ये जी काही भौगोलिक परिस्थिती आहे या अनुषंगाने तिथे जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू व्हावा या दृष्टिकोनातून व्यक्तिगत लेवलवर अधिकारी वर्ग, वैयक्तिक म्हणतो मी, अधिकारी वर्ग त्या अनुषंगाने तो निर्णय कसा चुकीचा आहे याचा अर्थ काढून त्यांची एक बांधिलकी म्हणून तिथले विद्यार्थी शाळा शिकली पाहिजे, शाळा बंद होऊ नये या दृष्टिकोनानं त्याच्यामध्ये काय उपाययोजना करतात त्या दृष्टिकोनानं पाठपुरावा करत आहेत. तर तशा पद्धतीचा एक GR अजून एक निर्गमित होणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि ही गोष्ट जी आहे ती मी काल तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेली आहे. आता मूळ मुद्द्यावर येतो. हा मुद्दा क्लिअर झाल्याच्या नंतर तो निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे, खूप लवकर येईल तो निर्णय सुद्धा. आता मूळ मुद्द्यावर येतो. कालचा आलेला GR सरळ त्याच्यामध्ये म्हटलं की 15 मार्चची नवीन संच मान्यता धोरणाचा जो काही GR आहे तो अधिक्रमित करण्यात येतोय, म्हणजे रद्द करण्यात येतोय. तो कशासाठी तर नवीन शैक्षणिक धोरणाची कडक आणि व्यवस्थितरित्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि शाळेचं सक्षमीकरण करण्यासाठी, एक वाक्यता आणण्यासाठी आणि मान्यता जी आहे शाळेची वर्ग जे सुरू करायचे असतात 5वीचे आणि 8वीचे वर्ग. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळा 1 ते 4थीपर्यंत असतात, कुठे 1 ते 5वीपर्यंत असतात, कुठे 1 ते 7वीपर्यंत असतात, कुठे 1 ते 8वीपर्यंत असतात, तर कुठे 1 ते 10वीपर्यंत असतात, तर कुठे 1 ते 7वीपर्यंत असतात. तर हे जे मधला जो गॅप येतो ना 5 ते आणि 8च्या वर्गाचा, हे जे नव्यानं वर्ग सुरू करायचे असतात याच्यासाठी वेगवेगळे 2010 पासून तर 19पर्यंत वेगवेगळे निर्णय होते. क्षेत्रीय कार्यालय जी की उपसंचालक DYD असते त्या ठिकाणी त्याची मार्गदर्शक जी होती ती मार्गदर्शन करणारे जी काही 4-5 GR आहेत या 10 वर्षाच्या काळामध्ये ते परस्पर विरोधी होते आणि ते गोंधळ घालणारे निर्णय होते. तर या सगळ्या निर्णयाला त्या ठिकाणी अधिक्रमित करण्यात आलेलं आहे, म्हणजे ते सगळे निर्णय रद्द केलेले आहेत. आणि 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नवीन नियमावली जी आहे ती त्या ठिकाणी ठरवली जात आहे. त्या संदर्भामध्ये ते निर्णय रद्द केल्याची हे GR होता. नवीन संच मान्यतेला अनुसरून जी काही नवीन वर्ग जोड करायचे असतात त्या अनुषंगाने 5वी आणि 8वी हे वर्ग जोड करण्याच्या संदर्भात किंवा नव्यानं वर्ग चालू करण्याच्या संदर्भात, शाळा सक्षमीकरण करण्याच्या संदर्भात एक ठोस नियमावली असावी ज्याच्यामध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये गोंधळ होणार नाही वर्ग चालू करताना. या अनुषंगाने तो GR आहे. नवीन संच मान्यता धोरण बदलली नाही किंवा रद्द केलेली नाही, तर हे वर्ग जोडण्याच्या संदर्भामध्ये आणि शाळेचं सक्षमीकरण करण्याच्या संदर्भामध्ये हा काढलेला GR आहे. मात्र संच मान्यता बदल करण्याच्या अनुषंगाने जी काही पटसंख्येची अट टाकलेली आहे
ती अट शिथिल करण्याच्या अनुषंगाने अधिकारी वर्ग त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करते आणि आपण योग्य तो पाठपुरावा पूर्वीही केलेला आहे. बहुतांश संघटनांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. रस्त्यावर उतरलेले आहेत, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. त्या ठिकाणी योग्य तो आपण पाठपुरावा करतच आहोत आणि सध्या मी सुद्धा अधिकारी वर्गाच्या संपर्कात त्या अनुषंगाने आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने GR पण येणार आहे. तो GR केवळ कोकणापुरता न मर्यादित राहता पूर्ण महाराष्ट्रासाठी मर्यादित असावा. पूर्ण महाराष्ट्रासाठी तो GR लागू व्हावा, जेणेकरून शाळा वाचतील, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचेल, पालकांचं शिक्षण वाचेल. त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी एकदा बंद झाली की सुरू करायला प्रचंड मेहनत घ्यावी लागते, प्रचंड वर्ष जातात. पण एकदा बंद झालेली शाळा मात्र कधी सुरू होऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ST-PSचा काही विशेष त्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे जास्त त्या ठिकाणी संवर्ग आहेत, तिथल्या ठिकाणी सुद्धा वस्ती तांडेपाडे इथली विरळ लोक वस्ती बघता, भौगोलिक परिस्थिती बघता तो निर्णय त्या ठिकाणीही लागू व्हावा, किंबहुना पूर्ण महाराष्ट्राला तो निर्णय लागू व्हावा या दृष्टिकोनातून आपण ठोस पावलं उचलत आहोत. हे झालं संसमान्यता कालचा निर्णय आणि येणारा निर्णय या अनुषंगाने तफावत. तुमच्या मनातले गैरसमज दूर झाले असतील नक्कीच. आणि त्याही समोर येऊन शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये जो काही कोर्टामध्ये याचिका होती त्याची काल सुनावणी होती. त्याची पुढची तारीख मिळालेली आहे. यापूर्वीही त्याच्या तारखा पडलेल्या होत्या. आत्तासुद्धा पुढील तारीख 12 मार्च आहे. आणि त्यासोबतच जी काही आपण मुंबई आंदोलन छेडणार आहोत प्राधान्यक्रम अमर्यादित करण्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने रीतसर जी आहे तुम्हाला माहिती आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी काल अधिकारी वर्गाशी चर्चा केली. अजून पुन्हा एकदा अधिकारी वर्गाशी चर्चा करणार आहे. आंदोलनाची गरज पडणार आहे का नाही, किंवा मग तिथे जाऊन पूर्ण अधिवेशन संपेपर्यंत उभा राहून पाठपुरावा करायचा, एक प्रमुख टीम घेऊन का आंदोलन करायचं, या अनुषंगाने अजून एकदा मी चर्चा करतोय. म्हणजे आपल्याला न्याय मिळत असेल तर विनाकारण कशाला आंदोलन करावं या भूमिकेमध्ये मी आहे. कारण आपल्याला काय स्टंटबाजी करायची नाही, किंवा आपल्याला काय नेते व्हायचे नाही, किंवा आपल्याला काय राजकारणात जायचं नाही. नको तिथे उगाचच्या विनाकारण आंदोलन करून जर सरळ मार्गाने मिळणार असेल पाठपुरावा करून. आता काल चर्चा झाली त्यावरनं माझ्या लक्षात येतं की काही मार्ग आहेत का अजून. आज पुन्हा चर्चा करतोय. जर नाही तर मग आंदोलनाशिवाय पर्याय नाही. जर झाली तर मग 100% जे आहे ते पूर्ण अधिवेशन काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही 5-6 जण मुंबईमध्ये स्थायिक होऊन किंवा तिथे राहून योग्य तो पाठपुरावा करून तो निर्णयच आम्ही काढून आणणार आहोत. या अनुषंगाने तुम्हाला जो आहे तो पाठपुरावा करण्याचं शेड्यूल जे आहे पुढचं नियोजन ते तुम्हाला सांगितलं जाईल. तुर्तास थांबतो. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच शैक्षणिक अपडेट होती, हीच शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माहिती होती. हा व्हिडिओ तुम्हाला नवीन माहिती मिळाली असं वाटलं असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर मुलांपर्यंत पोहोचू द्या. पुढचं काय शिक्षक भरतीचं चाललं आहे हेही कळलं पाहिजे आणि त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभलं पाहिजे. थोडंसं टाउनशिपचं प्रॉब्लेम आहे, जास्त म्हणजे अडकायला लागलं, त्यामुळं ब्रेक येते, पाऊस येतोय, समजून घ्या. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आज मराठी भाषा दिन, मग मराठीचं ज्या पद्धतीनं आपण मातृभाषेतून शिक्षण आणि मग मराठीचं भाषा दिन म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत. मग मराठीचं जसं आहे तसं अडाणीचं सुद्धा झालेलं आहे. ही आमची मातृभाषा जर टिकली तर संस्कृती टिकणार आहे. संस्कृती टिकली तर शाळा जिल्हा परिषदेच्या टिकणार, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच ही समाज संस्कृती घडते. आणि मग मराठीची अडचण जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊन येत असेल तर मग अडाणी राहण्याची वेळ आमच्यावर येईल. मग बाहेर देशामध्ये मराठी शाळा निर्माण करूनही त्याचा काही अर्थ उरणार नाही आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊनही त्याला काही अर्थ उरणार नाही. तर मग मराठीची अडचण दूर झाली पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे. हाच एक या राजभाषा दिनी आपण एक संकल्प करूया आणि या मराठीच्या अडचणीच्या तुमच्या दूर व्हाव्यात अशा सदिच्छा देतोय आणि थांबतो. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.